आज आपण इथे पाहणार आहोत मिक्स भाजी एकदम साध्या सोप्या पद्धतीने। तर चला रेसिपीला सुरुवात करूया। तर इथे मी 2 चम्मच तेल घेतलं आहे। तेल गरम झाल्यानंतर चिमूटभर हिंग घेतली आहे। हिंग तडकल्यानंतर इथे मी अर्धा चम्मच मोहरी घेतली आहे। मोहरी तडकल्यानंतर इथे मी अर्धा चम्मच जिरा घेतला आहे। नंतर इथे मी 2 कांदे मिक्सरमध्ये बारीक करून याची पेस्ट बनवून घेतली आहे। ती मिक्स करून घ्यायची आहे आणि कांदा लालसर होईपर्यंत व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचा आहे। तर इथे कांदा आपला मस्त असा परतून झाला आहे। तर इथे मी हिरवी मिरची मिक्सरमध्ये बारीक करून घेतली आहे आणि कोथिंबीर मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आहे। तर हे व्यवस्थित तेलावरती परतून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे मी अर्धा चम्मच आलं लसणाची पेस्ट घेतली आहे। ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे। त्यानंतर इथे मी 2 टोमॅटो मिक्सरमध्ये बारीक करून पेस्ट तयार केली आहे। ती मिक्स करून घ्यायची आहे। तेलावर मस्त असं परतून झाल्यानंतर इथे मी 1 बटाटा बारीक चिरून घेतला आहे। तो मिक्स करून घ्यायचा आहे। त्यानंतर इथे मी पाव किलो फ्लावर घेतले आहे। व्यवस्थित बारीक कट करून गरम पाण्यात उकळून घेतले आहे। त्यानंतर इथे मी पनीर घेतला आहे 100 ग्रॅम। ते मिक्स करून घ्यायचं आहे। त्यानंतर इथे 100 ग्रॅम मी वले वाटाणे घेतले आहेत। ते मिक्स करून घ्यायचे आहेत आणि चवीपुरतं हळद, चवीपुरतं लाल मिरची पावडर, चवीपुरतं मीठ। तर हे सर्व मसाले व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि थोडीशी कस्तुरी मेथी घेतली आहे। तर इथे सर्व मसाले व्यवस्थित आपले मिक्स करून झाले आहेत। तर इथे मी अर्धा ग्लास पाणी घेतलं आहे। तुम्हाला जर रस्सा हवे असेल तर तुम्ही अजून अर्धा ग्लास पाणी इथे घेऊ शकता। तर इथे बारीक चिरलेली हिरवी कोथिंबीर घेतली आहे। तर 10 मिनिटांमध्ये ही भाजी आपली इथे तयार झाली आहे। तर तुम्ही पाहू शकता एकदम मस्त चमचमीत अशी मिक्स भाजी आपली इथे तयार झाली आहे। जर तुम्हाला माझ्या रेसिपी आवडत असतील तर माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि लाईक करा आणि असे छान छान व्हिडिओ पाहण्यासाठी भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये। धन्यवाद।